हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरण कसे सोडवायचे, कोणते कोणते प्रश्न विचारले ते पूर्ण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. आता असाइनमेंटचे प्रश्न उत्तरासहित फक्त दिलेले आहेत, ते तुम्ही घरी त्याची नक्की प्रॅक्टिस करा. ज्यांना गणितामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनी या गणिताचा सराव घरी नक्की करा. बघा, एक्झाम्पल मी सगळे सॉल्व करून दिले ते इक्वेशन सगळे. खूप महत्त्वाचे प्रश्न दिले जे एक्झाममध्ये मे बी येऊ शकतात बोर्डाच्या. आत्ता खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, पहा नीट कसे सॉल्व केलेले आहेत. प्रत्येक प्रश्न मी स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दिलेला आहे. मी पूर्ण एक्सप्लेन आता या व्हिडिओमध्ये करणार नाही. कसे सॉल्व करायचे मागच्या इक्वेशन पूर्ण मी सॉल्व केलेलं आहे. बघा, प्रत्येक इक्वेशन स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. तशी स्टेप एक्झाममध्येही तुम्ही करायची आहे. पूर्ण स्टेप केली. पहा हा प्रश्न कसा सॉल्व केला. त्यानंतर नेक्स्ट काय, प्रत्येक पदाला 8ने भागून त्यांना डिवाइड केलेलं आहे. x + y ची किंमत मिळाली. त्यानंतर दुसरं समीकरण दिले. 2 जुलै 2019 मध्ये हा प्रश्न बघा विचारला गेलेला होता. बघा, हा प्रत्येक आपल्याला माहिती आहे समीकरणाला 1 2 नाव द्यायची, त्यांची अगोदर बेरीज. x + y ची किंमत मिळाली 3. नंतर त्यांची वजाबाकी केली तर x - y ची किंमत मिळाली 1. मग समीकरण जे तिसरं आणि चौथं मिळाले त्यांची पुन्हा बेरीज करायची. मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. बघा, इथे x ची व्हॅल्यू मिळाली. नंतर x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ती समीकरण 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये, कुठल्याही समीकरणामध्ये टाकली तर व्हॅल्यू तीच येईल. इथं व्हॅल्यू काय 1 आली y ची किंमत. x ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि y ची किंमत मिळाली 1. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. 4x + 5y = 10, 5x + 4y = 17. त्यानंतर जी पद्धत आहे त्या पद्धतीने सॉल्व केली. पहिल्यांदा बेरीज केली, x + y ची किंमत मिळाली. नंतर x मायनस, बघा इथे त्यांची वजाबाकी केली तर x - y ची किंमत मिळाली. मग इक्वेशन हे चौथं मिळालं. इथे मिळाले तिसरं इक्वेशन. मग त्यानंतर त्यांची बेरीज केली. y गेट कॅन्सल. मग x + x 2x मग = 10 आणि x = 5. ते हा मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड झाला म्हणून x = 5. ही समीकरण 1 मध्ये टाकली. तुम्ही 2 मध्येही टाकून पाहू शकता. त्याची किंमत बघा -2च येईल. त्यानंतर तिसरे एक्झाम्पल आहे. तिसरे एक्झाम्पल बघा दिलेले आहे. x + y = 4, 2x - y = 2. त्यांची काय करायची, सुरुवातीला बेरीज. y हा कॅन्सल होईल. x ची किंमत आपल्याला 2 मिळेल, कारण x + 2x 3x होतात, राईट. 4 आणि 2 6. मग x = 6 ने 3 ला भागा 2 येतं. मग हीच व्हॅल्यू समीकरण 1 मध्ये टाकली. त्यानंतर y ची किंमत आपल्याला मिळाली. अशा पद्धतीने आपण समीकरण सोडवलं. समीकरणाची सोडवण्याची पद्धत, सगळी पद्धत आहे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवरचे. त्यामध्ये पूर्ण मी स्टेप बाय स्टेप सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यावरून हे एक्झाम्पल असे सॉल्व करायचे. त्यानंतर क्रेमरची पद्धत पण मागचा व्हिडिओ पहा. क्रेमरची कशा पद्धतीने सॉल्व करायचं तेही शिकवलेलं आहे. इक्वेशन जे देतात त्याला A1 B1 C1 नाव पहिल्या इक्वेशनला, नंतर दुसऱ्याला A2 B2 C2 अशा पद्धतीने नावं देऊन घ्या. त्यानंतर dxचा फॉर्म्युला आहे तो पुट करा. त्यामध्ये त्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू पुट करा. dx मिळून जाईल आपल्याला. dyचा फॉर्म्युला लिहिला, त्यानंतर त्यानुसार व्हॅल्यू पुट करा. dy ची किंमत आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करा. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. बघा, अशा पद्धतीची कृती पूर्ण करा. हाही प्रश्न विचारला जातो मार्च 2022ला. म्हणजे प्रत्येक दरवर्षी हा प्रश्न विचारला, कोणती कृती पूर्ण करा. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. एक सामायिक समीकरण दिले आहे, समीकरण सॉल्व केलेलं आहे. कॉलममध्ये फक्त जिथं कॉलम दिले त्या कॉलममध्ये व्हॅल्यू पुट करायची असते, बाकी काही नाही. काय आपल्याला इथं इक्वेशन सॉल्व करत पूर्णपणे सॉल्व करायची गरज नसते. फक्त जे कॉलम आहे त्यात व्हॅल्यू पुट करा. y हा कॅन्सल झाला. 3 आणि 2 5x हा 10. मग 5 हा मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर डिवाइड झाला. या कॉलममध्ये 10 व्हॅल्यू पुट केली. इकडच्या x = काय, 5 दुने 10. मग x = 2. फक्त या व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला 2 मार्क्स मिळू शकतात. फक्त नीट इक्वेशन बघायचं आणि व्हॅल्यू पुट करायच्या, बस. बघा, लास्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा, ती व्हॅल्यू जर 0 आणि 2 ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढायची आपल्याला. फक्त कॉलम दिले त्यांनी, त्या कॉलममध्ये x इथं दिलाय 0 व्हॅल्यू पुट केली. y 2 आहे, 2 ची व्हॅल्यू पुट केली. आणि ह्या समीकरणामध्ये ह्या दोन्ही किमती टाकायच्या. x च्या जागी x ची किंमत, y च्या जागी y ची किंमत.
मग त्या व्हॅल्यू समीकरण दिलं आहे त्या व्हॅल्यू पुट केलं, इथं कॉलम आहे, मग त्या कॉलममध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, मग 0 + 6 = k, मग 6 = k म्हणजेच केची व्हॅल्यू काय आली ह्या कॉलममध्ये 6, राईट. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे पूर्ण एक्झाम्पल असाइनमेंट 1.3 मधले कंप्लीट केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 मार्काचे खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि ज्यांना खरंच गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहेत ना, त्यांनी या गणिताची या एक्झाम्पलची नक्की प्रॅक्टिस करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू.